हे तुम्हाला फॉर रेफरन्स किंवा ह्यांचा कलर बघा तुम्ही, सिटागसवर रेस होणारे बर्ड्स आहेत सगळे. सी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे आता गणपती निघून गेलेत, पण हे जगातला सर्वात लहान पॅरेट आहे आणि ह्याची साईज एवढीच होते. दिसतं ओके. हे रेड कलर त्यांच्या चिक्सला यायला लागला. ह्या चिक पासून वेंट पर्यंत रेड कलर येणार त्यांना, कारण हायपरचे बेबीज आहेत आपल्याकडे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे की गणपती होते आणि गणपतीमध्ये आपण एक महिना व्हिडिओ काही टाकलेली नाही, तर आता आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज आपण पुन्हा एकदा भेट दिलेली आहे मास एव्हेरीला. मालाडमध्ये मकरांच्या घरी जाणार आहोत, बघणार आहोत काही नवीन स्टॉक अपडेट झालेले आहेत आणि ऑफर्स वेगळे पण आहेत. तर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर तुम्हाला काही परचेस वगैरे करायचं असेल तर मकरांचा ॲड्रेस आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तर नक्कीच जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण पुन्हा एकदा आलेलो आहे मास एव्हरीला मकरांच्या घरी भेट देण्यासाठी. मकरन कसं आहेस? एकदम मस्त आहे प्रथमेश दादा सध्या मी. आणि आता न्यू स्टॉक काय आलाय? खूप महिने झाले आपण न्यू स्टॉक अपडेट नाही केलेला. न्यू स्टॉक मध्ये आपल्याकडे पॅसिफिक पॅरालेट आलेले आहेत, येलो साइडेड आलेले आहेत, पायनॅपल आलेले आहेत, क्रिम्सन आहेत आणि आपले सन कॉन्यूर आहेत आपल्याकडे. अँड इव्हनली आपल्याकडे यावेळेस सनचिक पण आहे हायपरमध्ये. आणि आता कसं आहे की सध्या गणपती गेलेले आहेत, मी आता सगळ्यांना ऑफर देतोय कारण गणपतीमध्ये आपले रेडी नव्हते त्यामुळे. तर मी गणपतीची ऑफर आता देतोय सगळ्यांना बर्ड्समध्ये. तर ऑफर पण ऐकून घ्या, खूप छान ऑफर आहे, सुंदर ऑफर आहे सगळ्यांसाठी. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळे बर्ड्स मी प्रॉपरली एकदा दाखवेन मी, तर तुम्हाला प्रॉपरली समजेल की कुठला बर्ड तुम्हाला कम्पॅटेबल आहे. ओके, तर कुठून चालू करणार आहे मकरन आपण? फर्स्ट ऑफ ऑल मी दादा तुम्हाला पॅसिफिक पॅरालेट पासून सुरू करू इच्छितो. ओके, तर आपण बघतोय म्हणजे पॅसिफिक पॅरालेट हे सगळ्यात स्मॉलेस्ट पॅरेट म्हणून ओळखले जाते. वर्ल्डचा सर्वात स्मॉलेस्ट पॅरेट आहे पॅसिफिक पॅरालेट आणि तो मी तुम्हाला दाखवू इच्छितो सध्या. येस, हा बघा, हे एवढे ऍक्टिव्ह बर्ड्स आहेत. हे बघा, हे जगातला सर्वात लहान पॅरेट आहे आणि ह्याची साईज एवढीच होते, एवढीच साईज होणार आहे याची. ओके, आता तर बाळ आहेत ते सगळे, पण तुम्हाला बुकिंगला अवेलेबल आहे. तर कोणालाही हवं असेल फ्लॅट रेट 3000 रुपीज पर पीस नाही येणार आणि एवढीच साईज राहते त्यांची. हलके फार अजून मोठे होतील पण साईज एवढीच राहते. ओके, तर आपल्याकडे अवेलेबल आहे, खूप रेअर आहे, भेटत नाही लवकर मार्केटमध्ये आणि खूप जास्त रेट पण असतात मार्केटमध्ये. पण आपल्याकडे तुम्हाला एकदम फेअर रेट 3000 रुपीज पर पीसने देऊन टाकेल. हे असे तोंड उघडतात ते कारण ह्यांना भूक लागली. आता तुम्ही बघू शकता त्यांचा वेळ झालाय, तर शूट केल्यानंतर लगेच त्यांना हँड फिडिंग पण होईल. आणि आपण हँड फिडिंगला जो आहे इम्पोर्टेड ब्रँड यूज करतो, जो स्पेनचा ब्रँड आहे सिटागस. मी खूप आधीपासून बोलत आलोय की मी आधी केटी वापरत होतो आणि मग मी सिटागस यूज करतोय. तर आपण ब्रँडेड फॉर्म्युला खाऊ घालतो, जे पण आहे चांगल्या हिशोबाने आपण ग्रो करतो, ताकी कस्टमरला जेव्हा बर्ड मी देईल त्यानंतर त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. तर हे आहेत आपल्याकडे ग्रीन पॅसिफिक पॅरालेट. कलर तुम्ही बघू शकता आणि कुठलाही घ्या यातला 3000 रुपीज पर पीसने तुम्हाला येणार. ओके, आणि ह्याच्यात मेल फिमेल काय? ह्याच्यात सध्या तरी सगळे फिमेलच आहेत मॅक्सिमम. जो एकच मेल आहे त्यात, पण तो पण बुक झालेला आहे, पण फिमेल्स आपल्याकडे आहेत. तर ह्याच्यामध्ये कसं मोस्टली लोकांना फिमेल हवे असतात, आपल्याकडे अवेलेबल आहे. तर जेवढ्या लवकर होऊ शकतं तुम्ही कॉल करा आणि बुक करू शकता. आणि हे कसं आहे की जर कोणी स्कूल गोईंग पण आहे मुलगा आणि त्याच्या पॉकेट मनीमधून जर त्याला कुठला पेट पाळायचा आहे तर हा पॉकेट फ्रेंडली पेट आहे, कारण याचा मेंटेनन्स पण कमी आहे. ह्याला घरातलं जेवण पण तुम्ही जे देणार स्प्राउट्स वगैरे ते पण खूप चीप आहे. तर ह्याचा मेंटेनन्स खूप कमी आहे आणि हा लहान बर्ड असल्यामुळे याचा ॲपेटाईट पण कमी आहे, डाईट पण कमी आहे. तर जास्त घाण पण नाही करत आणि व्हॉइस पण त्याचा कमीच आहे. नाहीच्या बरोबर काही नाहीच्या बरोबर, फक्त उडतात तेव्हा हलका आवाज करतात ते चिचीचा, त्या व्यतिरिक्त त्यांचा आवाजच नाहीये. त्या व्यतिरिक्त पण तुम्हाला सांगतो मी, ह्याचं एवढे पॉझिटिव्ह वर्ड असतात ना की मालक एकदा जर त्यांनी धरला की मग त्याच्यानंतर मालकाकडे दुसरा मोठ्यात मोठा पक्षी आला तर त्याला पण अटॅक करतील. ओके, तर एवढे पॉझिटिव्ह लॉयल, खूप लॉयल बर्ड आहेत, खूप म्हणजे खूप. आणि कुठलाही म्हणजे स्कूल गोईंग मुलगा पण असेल तर तो पण हँडल करू शकतो. ओके, तर हे आहे 3000 रुपीज पर पीसने आपल्याकडे. नेक्स्ट बर्ड मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आपल्याकडे पायनॅपल आणि येलो साइडेड मध्ये आहे, माझी स्वतःचीच ब्रीड आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर दादा इथे जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे हे बघा बुकिंगला आहेत सध्यामध्ये. हे पायनॅपल आणि येलो साइडेडचे बेबी आहेत. तुम्ही आताच बघू शकता यांच्या चिककडे बघा रेड कलर यायला लागलाय, दिसतं? ओके, हे रेड कलर त्यांच्या चिक्सला यायला लागलाय. ह्या चिक पासून वेंट पर्यंत रेड कलर येणार त्यांना, कारण हायपरचे बेबीज आहेत आपल्याकडे
आणि कोणालाही हवं सेम रेट 4000 रुपीज पर पीसने मी देईल, विथ DNA करून, सेल्फ करून, टेम अँड ट्रेन करून. ओके. मी कुठलाही हँड फिडिंगचा बेबी सेल करत नाही, तर हँड फिडिंगच्या बेबीसाठी मला कॉन्टॅक्ट करू नका. तुम्हाला सेल्फ फिटिंगचा भेटणार 3.5-3 महिन्याच्या आसपासचा, विथ DNA करून. कम्प्लीट माझ्या साईडने जेवढी प्रोसिजर आहे ती सगळी करून भेटेल. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे येईल तुम्हाला धावपळ नको. तर जे पण आहे कम्प्लीट प्रोसिजर विथ DNA वगैरे, PDF पाठवणार, कार्ड देणार, सगळी गोष्ट आपल्याकडे होणार. सेल्फ करून तुम्हाला टेम करून देणार पक्षी आपण, सेल्फ फिटिंग वरचा कम्प्लीट डाईट तुम्हाला पाठवणार. आणि आपल्या इथं असं नाही की म्हणजे दिलं आणि नंतर विसरून गेले, तसं नाही. असे तुम्हाला जिथपर्यंत बर्ड तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला माझ्या साईडने हेल्प भेटणार. मग ती भले मेडिसिन्सची असो, ती भले सप्लिमेंट्सची असो किंवा डाईट चेंज असो, कम्प्लीट तुम्हाला एक ग्रुपमध्ये मी टाकतो क्लायंट्सच्या. आणि त्यानंतर तिकडे डाईट बाय टेम्परेचर बाहेरचा जो चेंज होतो, पावसाळ्यात डाएट वेगळा असतो, गरमीत वेगळा असतो, तो मी कंटिन्यू तिकडे अपडेट करत असतो. तर तुम्हाला कम्प्लीट अपडेट भेटत राहणार जोपर्यंत बर्ड तुमच्याकडे आहे. ओके. तर ह्यातलं कुठलाही तुम्ही घ्या, सेम रेट 4000 पर पीस. पायनॅपल घ्या, येलो साइडेड घ्या, सेम रेट. सध्या बुकिंगला अवेलेबल आहे, तर तुम्ही बुक करू शकता. ओके. पायनॅपल एक आहे आपल्याकडे, 2 पायनॅपल आहे आपल्याकडे आणि एक येलो साइडेड आहे ह्याच्यामध्ये लहान. आणि हे जे 2 मोठे भावंड पण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर मकरन आता नेक्स्ट काय बघतो आपण? हे जे मी तुम्हाला दाखवले ना येलो साइडेड, ओके, यांची जे मोठी साईज आहे, ही मोठी साईज आहे. हा, तर हे तुम्हाला फॉर रेफरन्स किंवा ह्यांचा कलर बघा तुम्ही. सिटागसवर रेस होणारे बर्ड्स आहेत सगळे. सी कलर बघा त्यांचं, रेडनेस बघा, त्यांच्या डोळ्याला रेडनेस एवढा ब्राईट आलाय आतापासूनच. लोक बोलतात मोल्टिंग नंतर येतं, पण माझ्याकडे हे आधीच आलेले. शोल्डर पर्यंत त्यांचा ऑरेंज कलर दिसतोय बघा, शोल्डरच्या टिपला. ह्या क्वालिटीचे बर्ड्स माझे असतात. हे माझ्या लाईनचे बर्ड्स आहे हे पण, आणि ते जे खाली तुम्हाला लहान दाखवले ते पण. हे स्वतः माझे जे बर्ड्स मी ब्रीडिंगला लावलेत त्याचे बेबीज आहेत माझ्याकडे. आणि यू कॅन इझिली लुक आउट, कलर वगैरे तुम्हाला समजतच असेल. आणि एकदम ऍक्टिव्ह बर्ड्स, तुम्ही कुठलाही घ्या एकदम ऍक्टिव्ह भेटणार. ह्याला रेडी व्हायला साधारण 15 ते 20 दिवस लागणार. आणि जे दुसरे आहेत ते साधारण त्यांना महिना 1.5 महिना लागतो रेडी व्हायला. तर ह्यातनं पण तुम्ही बुकिंग करू शकता. तर मला कॉन्टॅक्ट करा. सेम रेट आहे 4000 पर पीस, विथ DNA वगैरे सगळे करून, टेम करून तुम्हाला सबमिट करा. ओके. आणि एक क्वेश्चन आहे मकरन, की आपण टेम करून देतोय, पण जो घेणारा सबस्क्रायबर असेल किंवा आपले व्ह्युअर्स कोणी असतील तर त्यांना पण तेवढाच टाइम दिला पाहिजे. कंपल्सरी आहे टाइम देणं. असं नाही की मी तुम्हाला दिल्यानंतर आणि तुम्ही प्रॉपरली तसं हँडल पण केलं पाहिजे. मी तसं तुम्हाला गाईड करणार की कसं हँडल करायचं. कारण लोक फर्स्ट अटेम्प्ट मध्येच बर्ड चुकीचा धरतात, चुकीचं त्याला ट्रीट करतात. मग जो टेम बर्ड आहे तो पण डिफेन्सिव्ह मोडमध्ये निघून जातो. आणि त्यानंतर तुम्ही प्रयत्न कराल की त्याला आपण हे करूया, तसं होत नाही. आणि हे कसे आहेत, टेरिटोरियल बर्ड आहेत कॉन्यू जे आहेत, तर त्यांना कंटिन्यू मालक चेंज झालेले पण चालत नाहीत. तर जर तुमच्याकडे जेव्हा येणार तेव्हा मी तुम्हाला प्रॉपरली गाईड करणार त्याला कसं करायचं, काय करायचं. कारण तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं एन्व्हायरमेंट पूर्ण चेंज होतो. त्याचे आजूबाजूचे बर्ड्स चेंज होऊन जातात, घर चेंज होतं, मालक चेंज होतो, खूप काही गोष्टी चेंज होतात. तेव्हा आपण त्याला ॲज अन आपल्या घरातलं लहान बाळ, कारण ते बाळच तुम्ही घेणार, तर ते बाळ आणि आपला तो पाहुणा आहे, तर आपल्याला त्याला कम्फर्टेबल करायचं असतं. तर ते कसं करायचं आणि कसं ठेवायचं ही सगळी प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला जो डाईट देणार तो एकदम परफेक्टली तसाच फॉलो करायचा आहे, ताकी तुमचा बर्ड एकदम हेल्दी राहो आणि जेवढी त्याची लाईफ आहे ती कम्प्लीट तुमच्याबरोबर त्याने घालवली पाहिजे एंडपर्यंत. त्यासाठी टाइम मेन आहे, कंपल्सरी आहे. कंपल्सरी मेन नाहीये, तो कंपल्सरी आहे. तुम्हाला दिवसाला 1 ते 1.5 तास द्यायचा म्हणजे द्यायचंच आहे. ओके. तर आपला टाइम राहू शकतो. हो, आणि जेवढं तुम्ही जास्त टाइम देणार तेवढं उत्तम. जर तुम्ही जास्त टाइम देऊ शकताय तर अजून उत्तम, कारण बर्डची आणि तुमची बॉन्डिंग त्याने अजून जास्त होणार. ओके. तसं. तर आता आपण नेक्स्ट कोणता बघतोय मकरन? नेक्स्ट बर्ड मी तुम्हाला दाखवतो सन कॉन्यूर. आता आपण नेक्स्ट कोणतं बघतोय? हे तुम्ही बघताय ह्याच्यात येलो डॉमिनंट सन कॉन्यूर आहेत आपल्याकडे. आणि आता बेबीज आहेत, ऑलमोस्ट त्यांची एज जी आहे ती 35 to 40 डेज आहे. पण आता पण तुम्ही बघता ऑलमोस्ट कम्प्लीट वीन होत आले ते. आणि हे पण बघा तसे ते पॅरलेट करत होते तसं हे पण तोंड उघडतात आहे, कारण त्यांना भूक लागली. आता यांचा फीडिंगचा टाइम झालेला आहे, तर शूट झाल्यानंतर लगेच त्यांना आपण फीड करणार. आता जे हे बर्ड्स आहेत 45-50 डेजचे आहेत, हे पण बुकिंगला आहे. तर कुठलाही बर्ड घ्या यातनं, येलो डॉमिनंट आहे आपल्याकडे, प्युअर येलो डॉमिनंटचे बेबीज आहेत. असं नाही की येलो डॉमिनंटचा मेल आहे आणि नॉर्मलची फिमेल लावून क्रॉस, तसं नाही. जे आहे प्युरिटीमध्ये काम करतो आपण, प्युअर लाईन असते. जेवढे पण बेबी येतात आपल्याकडे ते सगळे रेप्युटेड एव्हेरीचे असतात. रॅन्डम उचलत नाही आपण, कोणाच्या घरात न उचलला वगैरे असं नाही. जर कोणाच्या घरामध्ये पण जर क्वालिटी आहे ती म्हणजे प्रॉपर त्यांनी लावलंय, प्युअर आहे एकदम, तर मी पर्सनली जातो तिकडे, मी एव्हेरीवरती पण पर्सनली जातो आणि तिकडनं बेबीज मग घेतो. असं नाही होत की मी फक्त हा ठीक आहे मागवलं फोनवर, तसा हिशोब नाही आपला. मी तिथे जाणार, भले तो नाशिकला का नसो व्यक्ती, मी तिथे जातो,
त्याची पेअर बघतो, त्याचे बेबीज बघतो, मगच मी पिक करतो. जेव्हा मला असं कन्फर्म होतं की ते हेल्दी आहेत तरच मी पिक करतो. आणि मी जास्त लोकांकडून सोर्स करत नाही. एक तर माझा मेन सोर्सिंग जो आहे तो मी जे दिलेले बर्ड्स आहेत त्यांचे जे बेबी होतात ते क्लायंटकडे, तर त्यांचेच बेबी आपल्याकडे परत आहेत. जसं अक्षय सर झाले, अमन सर झाले, नंतर रियाज सर झाले, तर ह्यांनी आपल्याकडनं बेबीज घेतलेले आहेत आधी, तर त्यांच्याकडनं आपण घेतो. गुरप्रीत सर, तर ह्यांच्याकडनं आपण घेतो बेबीज. बाकी जे आहेत ते आपले मेन एव्हेरीवाले आहेत, ते आपल्याला बेबीज देतात. आणि जेवढे पण बेबी आपण देतो ब्रीडिंगला, तर मी क्लिअर समोरून बोलून देतो की जेनेटिक लाईन सेम आहे की नाही आहे. आता माझ्याकडे कसं असतं, एकदा बेबी आले तर ते एकच आई वडिलांचे असतात. मी जास्त बर्ड्स मागवत नाही. जेवढ्याला मी झेपू शकतो, जेवढे मला झेपतील तेवढेच मी मागवतो, त्यांनाच मी क्वालिटी बनवतो. तसा हिशोब आहे. फक्त दुनियाभरचे आणून ठेवत नाही. तुम्ही आता पण बघत असाल, एवढे लिमिटेड बर्ड्स मध्ये मी करतो जेवढे मी मोठे करू शकतो प्रॉपरली. तर ह्यात तुम्हाला मी क्लिअर सांगतो, सेम जेनेटिक्सचे आहे ते सगळे, एकाच आई वडिलांचे बच्चे आहेत. तर कुठलाही घ्या, 10,500 रुपये तुम्हाला पडणार विथ DNA, सेल्फ करून, टेम करून, आणि कम्प्लीट 3.5-4 महिन्याचं बर्ड तुम्हाला सबमिट होणार. तर हे पण सध्या बुकिंगला आहेत. हँड फिडिंगचे बेबीज आपण सेल करत नाही. तर आपण नेक्स्ट काय बघतोय? नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतो हायपरेट फॅक्टर संचिक कॉन्युर. आता ओके, तर मकरा आता नेक्स्ट काय आपल्याकडे? प्रथमेश हे आपल्याकडे जे आहे हायपरेट फॅक्टर संचिक कॉन्युर आहे आणि प्युअर संचिक आहे. हे पण सांगतो, हायपरनेस बघा त्यांचा हायपर कलर बघा त्यांच्यावरती, पोटावर पूर्ण मानेपासून ते वेंट पर्यंत कम्प्लीट रेड आहेत हे बच्चे. हे आपल्याकडे आहेत. तर कोणालाही हवंय फ्लॅट रेट 10,500, प्युअर लाईन हायपरेट फॅक्टर संचिक कॉन्युर. अमेरिकन डायल्यूट नाही देत आपण. प्रथमेश समोरच आहे, त्याला कलर एकदम क्लिअर दिसतोय त्यांचा. अमेरिकन डायल्यूट संचिक सारखेच दिसतात पण थोडे ग्रीनिश असतात. बरोबर, ते आपल्याकडे नाहीये. प्युअर लाईन संचिक कॉन्युर तुम्हाला देणार, कारण लोक मार्केटमध्ये खोटं बोलून अमेरिकन डायल्यूटच देतात. तर आपल्याकडे प्युअर लाईन आधीपासून आहे. तर कोणालाही हवी असेल सेम रेट 10,500 आणि एकदम टेम, बिलकुल चावणार बिवणार काय नाही. ओके, सिंगल प्राइस आपल्याकडे 10,000 रुपये, 10,500. कोणालाही हवं, त्यांचे DNA आपण लॅबोरेटरीला टाकलेले आहेत, तर ते आज उद्यामध्ये आपल्याकडे येणार असतं. कोणालाही हवंय, हा डायरेक्ट सेल्फ फिटिंग वर डायरेक्टली येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता आपल्याकडून. तर 10,500 फॉर संचिक. ओके, तर मग DNA वगैरे टेम वगैरे करून मिळणार. ऑलरेडी मला वाटतं टेम असेलच. हा कम्प्लीट टेम आहे. तुम्ही कसं याला हँडल करा, कम्प्लीट टेम बर्ड आहे. ओके, ना निपिंग ना बायटिंग, हे बघा काय नाही. ओके, म्हणजे लहान मुलांसाठी चांगलं आहे. तुम्ही वेल अँड गुड. पण मी खूप क्लिअरली सांगतो लोकांना, हे बर्ड्स हे असं नाही आहे की म्हणजे एकदम टेम आहे तर लहान मुलांच्या हातात देऊन टाकावं. कारण हे तुम्ही घेताय, हा बाळ आहे. तुम्ही ज्याला देणार तो पण एक बाळ आहे. त्याला पण तेवढी समज नाही, ह्याला पण तेवढी समज नाही. तर त्या गोष्टीवर थोडे विचार करा. जर तुम्हाला असं वाटत असेल, हा तुमच्या सर्व्हिलन्समध्ये तुम्ही लहान मुलांना देता, दॅट इज फाईन. जर 12 वर्षापेक्षा खालचा मुलगा आहे तर त्याला सर्व्हिलन्सच्या अंडरमध्येच द्या. कारण असं नको व्हायला की त्या बाळाने चुकून त्याला चुकीचं हँडल करावं आणि तो पण चुकीचा हँडल झाल्यामुळे डिफेन्सिव्ह मोडमध्ये यावा. तर त्या गोष्टीचं थोडं लक्ष ठेवा. कारण ह्या गोष्टी मोठ्या मोठ्या माणसं चुकवतात. तर लहान बाळ ज्याला काही माहितीच नाही तो चुकवेलच. ओके, तर त्या गोष्टीचं थोडं लक्ष आपल्याला ठेवलं पाहिजे. जर तुम्ही घेताय लहान बाळासाठी, दॅट इज फाईन. खूप चांगला कम्पॅटेबल आहे. लहान बाळांसोबत त्यांना चांगला फ्रेंड भेटेल, पण त्याला सर्व्हिलन्समध्ये ठेवा. तर कुठलाही बर्ड घ्या, तुम्हाला रेट्स मी दिलेले आहेत. सेम हिशोब आहे. लहान बाळाला देत आहे सर्व्हिलन्समध्ये. तर सेम रेट 10,500. हायपरेट फॅक्टर, प्युअर लाईन संचिक कॉन्युर. आणि एवढा प्युअर आहे की ह्याच्या डोक्यावरती रेड कलर यायला लागलाय बघा. हलका हलका तुम्हाला दिसत पण असेल मध्ये मध्ये. ह्याच्या डोक्याला रेड कलर यायला लागले. ओके, तर कोणाला हवाय, हा आहे आपल्याकडे. तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. तर आजचा व्हिडिओ आपण मकरान इकडे सेंड करूया. आणि खूप सुंदर असा व्हिडिओ झाला. पूर्ण आपण जे काही आपल्याकडे बर्ड्स आहेत ते दाखवलेले आहेत. तर याच्यामध्ये कोणताही आवडला तर लवकरात लवकर बुकिंग करा, कॉन्टॅक्ट करा. आणि मकरांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला आणि त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेलच. तर नक्कीच तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि याच्यामध्ये कोणताही बर्ड आवडला तर नक्कीच बुक करा. तर ऑफरचं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे आता गणपती निघून गेलेत, पण आपले व्हिडिओ लेट आल्यामुळे मी ऑफर नाही देऊ शकलो. तर मी ही ऑफर कंटिन्यू करतोय आजपासून 5 दिवसापर्यंत. तर कोणालाही हवंय, आजची डेट तुम्ही नोंद करून घ्या. आणि आजपासून 5 दिवस तुम्हाला ही ऑफर राहणार. ते एक तर ॲसेसरीजमध्ये की तुम्ही कुठलंही घ्या, जर तुमची कार्ट व्हॅल्यू, माझ्याकडे ॲसेसरीज जे भेटतात, जर त्यांची कार्ट व्हॅल्यू 199च्या वरती असेल, मग भले त्यात टॉय असो, केज असो, त्यानंतर सीड मिक्स असो, काहीही असो, जर त्याची व्हॅल्यू 199च्या वर आहे टोटल कार्ट व्हॅल्यू, तर तुम्हाला त्याची पॅन इंडिया डिलिव्हरी फ्री भेटेल. आणि जर कोणी 10 किलो सीड मिक्स माझ्याकडनं घेत आहे तर त्याला 2 किलो सीड मिक्स जे आहे हे आम्ही आमच्या साईडने फ्री देतोय. ऑरेल्स फ्री डिलिव्हरी पॅन इंडिया.
तर तुमच्यावर आहे तुम्हाला कशी ऑफर हवी आहे. हे 2 ऑफर फॉर ॲसेसरीज आणि सीड्स वगैरे मध्ये आपण टाकलेली आहे. तुम्हाला कॅटलॉग लेफ्ट साईडमध्ये येतच असेल प्रथमेश दादाच्या ह्याच्यामध्ये. आपल्याकडे हनी ट्रीट पासून सीड मिक्स, सप्लिमेंट्स, केज, टॉयज हे जेवढे ॲसेसरीज आहेत जे मी यूज करतो, जे नाही यूज करत ते त्यात नाही आहेत. जे मी फक्त यूज करतो तेच आपण ठेवतो, तेच आपण सेल करतो आणि अप टू 60% ऑफ आहे त्याच्या रेट्समध्ये, तुम्ही बघू शकता. आणि ते आपल्याकडे जे आहे ते तुम्हाला भेटतील. त्यातनं तुम्ही कुठलेही घ्या. 199चा ऑफर एक आहे आणि दुसरा जो ऑफर आहे तो आहे 10 kg वरती 2 kg सीड मिक्स फ्रीचा. आणि मुंबईवाल्यांसाठी एक ऑफर देतो 5 kg सीड मिक्स वरती तुम्हाला 1 kg फ्री ऑर एल्स फ्री मुंबई डिलिव्हरी. तर जेवढ्या लवकर होऊ शकेल कॉन्टॅक्ट करा, ऑफर अवेल करा. 5 दिवसच ऑफर आहे फक्त. तर जेवढा लवकर ऑर्डर कराल तेवढा लवकर तुम्हाला भेटेल. आणि सुपरफास्ट डिलिव्हरी आहे पॅन इंडियासाठी. आता येतो बर्ड्सच्या ऑफरवर. आपण कुठलाही बर्ड घ्या, ह्यातनं कुठलाही बर्ड घ्या, त्याचं तुम्हाला फ्रूट मिक्सचं पॅकेट, जे कधी तुम्ही जर समजा बाहेर गेले तर आपण फ्रुट्स वगैरे नाही ठेवू शकत कारण 3 तासामध्ये काढावं लागतं, फ्रुट्स खराब होतात. तर जर तुम्ही कधी बाहेर गेले तर तुम्ही ते फ्रूटचे पॅलेट्स ह्या बर्ड्सला टाकून जाऊ शकता. मग भले तो पॅसिफिक पॅरालेट असो किंवा तुम्ही कन्यूर घ्या किंवा कुठलाही घ्या. हे ह्या बर्ड्ससाठी ऑफर आहे. जिथपर्यंत हे बर्ड्स आहेत आपल्याकडे तोपर्यंतचा ऑफर आहे. माझ्या साईडने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस आम्ही नाही दिली ती मी तुम्हाला आत्ता देतोय. सो 5 दिवस ऑफर आहे अँड ह्यांचा जो आहे तो जिथपर्यंत स्टॉक आहे आपल्याकडे हा तोपर्यंत. तर जेवढ्या लवकर होईल कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. मला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पण बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.